Hello friends, good morning to all of you. In the previous lecture, we have already studied the example of the practice set number 1.1 up to 9. In this lecture, we are going to study the example number 10. इस लेक्चर में हमें एग्जाम्पल नंबर 10 के बारे में पढ़ना है. आपल्याला एग्जाम्पल नंबर 10 सॉल्व करायचा आहे. एग्जाम्पल नंबर 10 काय गिवन आहे ते आधी पहा. The measure of the angle of a triangle are in the AP. यांनी काय गिवन आहे, गिवन कंडिशन काय दिलेली आहे, the measure of the angles of a triangle are in the AP. AP means arithmetic progression. What is the meaning of arithmetic progression? If the difference between the consecutive terms is same. जर त्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जर डिफरन्स सेम असेल तर त्या सिक्वेन्सलाच आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणत असतो. बरोबर. त्यांनी गिवन दिलेले आहे, गिवन कंडिशन सांगितलेले आहे की द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड द ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल. जो ग्रेटेस्ट अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगलच्या 5 टाइम्स आहे. बरोबर आहे. मीन्स स्मॉलेस्ट अँगल म्हणजेच लिस्ट अँगल. ओके. फाइंड द अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. तुम्हाला अँगल्स डिग्री आणि रेडियन मध्ये फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करू स्मॉलेस्ट अँगल. लेट द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज एक्स. काय कन्सिडर केला, एक्स डिग्री कन्सिडर केलेला आहे. एक्स डिग्री. ठीक आहे. काय कन्सिडर केलेला आहे, एक्स डिग्री. लक्षात ठेवा. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज एक्स डिग्री. इथपर्यंत आलं. नंतर गिवन कंडिशन काय सांगितलेलं आहे, द ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे. देयरफॉर द measure of greatest angle is equal to 5x. काय राहणार आहे, 5x. हा x तर हा काय राहणार आहे, 5x. ठीक आहे. आपण कन्सिडर करू. लेट मेजरमेंट ऑफ अँगल A is equal to x. मेजरमेंट ऑफ अँगल बी कन्सिडर करू. हा ग्रेटेस्ट अँगल 5x. ठीक आहे. आता इथपर्यंत आलं. आता स्मॉलेस्ट अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. समजा मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू हाऊ मच. कसं फाइंड आउट करणार, आधी तुम्हाला सी ची व्हॅल्यू गिवन आहे का नाही ती फाइंड आउट करायची. त्यांनी कंडिशन दिलेलं आहे. द गिवन कंडिशन इज दॅट द गिवन कंडिशन is given condition काय आहे, the angles of triangle are in the AP. AP म्हणजेच काय, आता पहा लक्षात ठेवा. जे अँगल्स आहेत ट्रायंगलचे ते AP मध्ये आहे. ठीक आहे. आता आपण अँगल ए काय कन्सिडर केलं आहे, स्मॉलेस्ट. अँगल बी काय कन्सिडर केलेला आहे, ग्रेटेस्ट. अँगल सी हा मिडल आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. मिडल आहे. परंतु आता या ठिकाणी अँगल ए, अँगल बी, अँगल सी डिफरन्स तर सेम राहणार आहे ना. डिफरन्स मध्ये चेंज राहणार आहे का, नाही. लक्षात ठेवा. ग्रेटेस्ट अँगल नंतर हा स्मॉलेस्ट अँगल आहे. मिडल अँगल आपण कन्सिडर करू. म्हणजे ही मिडल टर्म आहे असं आपण कन्सिडर करतोय. बरोबर आहे. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल ए, सॉरी अशा टर्म्स राहणार आहेत. अँगल ए, अँगल सी आणि अँगल बी. अरिथमेटिक प्रोग्रेशन आर इन एपी. बरोबर आहे ना. आर इन एपी. अँगल ए, अँगल सी आणि अँगल बी. ही छोटी आहे, ही मिडल आहे आणि ही सर्वात मोठी टर्म आहे. आता एपी म्हणलं तर अँगल सी मायनस अँगल ए याचा डिफरन्स
आणि अँगल बी मायनस अँगल ए याचा डिफरन्स कसा राहणार आहे, सेम. अँगल सी ही फर्स्ट टर्म T1, ही T2 आणि ही T3. लक्षात राहते ना. आपण सांगत होतो जर T2 मायनस T1 याचा डिफरन्स आणि T3 मायनस T2 याचा डिफरन्स जर इक्वल असेल तर दोन्ही प्रोग्रेशन म्हणजे गिवन प्रोग्रेशन किंवा गिवन सिक्वेन्स काय राहणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपण घेतलेली आहे तीच कंडिशन. T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2. सेम T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2. सॉल्व करायचं आहे. अँगल सी माहिती नाही, अँगल सी माहिती नाही ना. देयरफॉर अँगल सी इज इक्वल टू सॉरी हा अँगल सी आहे. इट इज अँगल सी. T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2. ठीक आहे. आपण मेजरमेंट लिहिणार आहोत. अँगल सी मायनस ए चा मेजरमेंट x आहे, बी चा मेजरमेंट 5x आहे, मायनस अँगल सी. हा अँगल सी या बाजूला लेफ्ट हँड साइडला पाठवा. अँगल हा जो x आहे तो राईट हँड साइडला पाठवा. काय ते पहा. अँगल सी मायनस या बाजूला गेल्यानंतर प्लस सी इज इक्वल टू 5x, हा मायनस x या बाजूला आल्यानंतर प्लस x. ओके, लक्षात ठेवा. आपण ही कंडिशन लिहिलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची. त्यानंतर अँगल सी लेफ्ट हँड साइडला पाठवला. अँगल हा जो x आहे तो आपण काय केलेला आहे, राईट हँड साइडला घेतलेला आहे. अँगल सी प्लस अँगल सी ट्वाइस ऑफ अँगल सी इज इक्वल टू 6x मीन्स अँगल सी इज इक्वल टू 6x डिवाइडेड बाय 2. अँगल सी इज इक्वल टू 3x. अँगल सी काय राहणार आहे, 3x. आता अँगल सी मिळाला, त्यावरून वी नो दॅट गिवन कंडिशन जी सर्वांना माहित आहे, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल is 180 डिग्री मीन्स x प्लस 3x. म्हणजे थोडक्यात मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ए काय आहे, x. मेजरमेंट ऑफ अँगल बी 5x. मेजरमेंट ऑफ अँगल सी 3x इज इक्वल टू 180. हे किती आले, 9x is equal to 180 means x is equal to 180 divided by 9. 9 1 जा 9 2 जा 20 means x is equal to 20. तर x ची व्हॅल्यू माहिती झाली. अँगल्स काढायचे आहे. therefore मेजरमेंट ऑफ अँगल a is equal to 20 x means बरोबर आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 5 into 20. 5 into 20 मीन्स 100 डिग्री. दोन्ही डिग्री मध्ये आहे. आणि मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 3 into 20 मीन्स 60 डिग्री. आता हे डिग्री मध्ये झाले. इन रेडियन, रेडियन मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 20 डिग्री मीन्स 20 into pi upon 180. 0 0 1 जा 9 जा pi by 9 रेडियन. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 100 डिग्री. 100 into pi upon 180. 0 0 5 जा 9 जा 5 pi by 9 रेडियन. मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू काय आहे, 60 डिग्री. 60 into pi upon 180. 0 0 1 जा 3 जा pi by 3 रेडियन. हे आलं लक्षात. गिवन कंडिशन काय होती त्यावरून आपण अँगल सी कसा फाइंड आउट केला, त्यावरून आपली जी प्रॉपर्टी होती समेशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 180 और इज 180 ती प्रॉपर्टी घेतली. त्यावरून आपण अँगल ए बी सी ची मेजरमेंट फाइंड आउट केलेला आहे. सिंपल आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला बघणं आहे की काय गिवन आहे, कसं आहे. बरोबर आहे.
त्यानंतर तुम्ही कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात, इझिली सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे ना. आता क्वेश्चन नंबर जो 11 आहे तो प्रत्येकाने व्यवस्थित रीड करायचा आहे, व्यवस्थित रीड करायचा आहे. क्वेश्चन नंबर 11 प्रत्येकाला व्यवस्थित रीड करायचा म्हणजे तुम्हाला समजेल. हे खूप सोपं असतं, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जर लक्ष देऊन सॉल्व्ह नाही केलं तर तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. In a cyclic quadrilateral, two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. Find the angles of the quadrilateral in the degree. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, गिवन क्वाड्रिलॅटरल कसा आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल माहिती असतो, ज्याचे चारही व्हर्टायसेस कशावरती असतात? सर्कल्स वरती असतात, सर्कलच्या पेरिमीटर वरती असतात. त्यांना आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणत असतो. ठीक आहे ना. इट इज कॉल्ड ॲज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे. हा ए बी सी डी, ए बी सी डी. ठीक आहे. दोन ऍडजस्टंट अँगल्स त्यांनी दिलेले आहेत. आपण लिहू की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी is cyclic quadrilateral. Quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. हा cyclic quadrilateral आहे. त्यानंतर गिवन कंडिशन त्यांचे ऍडजस्टंट अँगल्स. ऍडजस्टंट अँगल आपण अँगल ए कन्सिडर करू. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ अँगल बी, बी कन्सिडर करू. मेजरमेंट ऑफ अँगल बी ऍडजेसंट, तुम्ही डी ही कन्सिडर करू शकतात किंवा बी पण कन्सिडर करू शकतात. काय राहणार आहे? पाय बाय 3 रेडियन, पाय बाय 3 रेडियन. In a cyclic quadrilateral, two adjacent angles are in 40 degree and pi by 3 radian. Pi by 3 means convert it into degree. To convert radian measure into degree measure, multiply the radian measure by 180 upon pi. 180 upon pi ने काय करायचं आहे? त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतंय पहा. पाय पाय गेट कॅन्सल, 3 1 जा 3 6 जा 60 डिग्री या ठिकाणी आलं. बर, आता नंतर नेक्स्ट कंडिशन. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय असते? अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे ना. म्हणजेच अँगल ए सॉरी अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. काय असतात? सप्लिमेंटरी असतात. द अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल ए किंवा इथे कंडिशन लिहितो, देअरफॉर द अपोजिट angles of cyclic quadrilateral cyclic quadrilateral is supplementary. Supplementary means measurement of the angle is 180. बरोबर आहे. याचा अर्थ मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी, ए चा सी ना, इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए 40 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. 40 या बाजूला गेला, मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री. किती आलं? 140 डिग्री. दिस इज द मेजरमेंट ऑफ अँगल सी. अँगल सी चं मेजरमेंट आलेलं आहे, डिग्री मध्ये काढायचे. बरोबर, डिग्री मध्ये आलेलं आहे. त्यानंतर हे फर्स्ट. सेकंड प्रॉपर्टी, मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180. बी चे किती आहे मेजरमेंट? 60 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180. हा 60 या बाजूला पाठवा लेफ्ट हँड साइडला. मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 60 डिग्री.
मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 120 डिग्री. किती आलेला आहे 120 डिग्री. सिंपल आहे, एकदम सिंपल. अँगल ए किती आहे 40, अँगल डी किती आलेला आहे 120, अँगल बी किती आहे 60, अँगल सी किती आहे 140. ठीक आहे. इथपर्यंत ह्या प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला क्वेश्चन समजला तर तुम्ही कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. कंडिशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजे, तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे, बेसिक रीड करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित रीड करायचं. बेसिक रीड केल्यानंतर तुम्हाला जमणार आहे सर्व काही, फक्त बेसिक रीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 12 ला मी सुरुवात करत आहे. क्वेश्चन नंबर 12 पहा. क्वेश्चन नंबर 12 काय, वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2π/5 and the measure of the remaining 3 angles or other 3 angles are in the ratio 2:3:4. Find their measure in degree and radian. वन angles of a quadrilateral. एक अँगल दिलेला आहे. ठीक आहे, त्याचं मेजरमेंट किती आहे 2π/5 रेडियन. आधी कन्सिडर करू. क्वाड्रिलॅटरल ABCD be the quadrilateral is given quadrilateral किंवा कन्सिडर करू. लेट ABCD is given quadrilateral. नेम कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर आता क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला, त्यापैकी एक अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 2π/5 रेडियन. 2π/5 रेडियन. आता 2π/5 रेडियन मीन्स 2π/5 into 180/π. Convert the radian measure into degree measure. Pi get cancel. 5 1 जा, 5 3 जा 6 जा, 36 into 2 72 डिग्री. 72 डिग्री रेडियन मध्ये ऑलरेडी कन्वर्ट केलेला आहे. पुन्हा लेट x be the multiples of angles. x कन्सिडर केलेला आहे मल्टिपल, बरोबर. मल्टिपल कन्सिडर केलं तर अँगल बी काय राहणार आहे, मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 2:3:4 रेशो मध्ये आहे, म्हणजेच 2x. मेजरमेंट ऑफ अँगल सी काय राहणार आहे 3x. मेजरमेंट ऑफ अँगल डी काय राहणार आहे 4x. मेजरमेंट ऑफ अँगल बी 2x, मेजरमेंट ऑफ अँगल सी 3x, मेजरमेंट ऑफ अँगल डी काय राहणार आहे 4x. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन लक्षात ठेवा. आता क्वाड्रिलॅटरल म्हणलं तर द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. किती राहणार 360 डिग्री. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 360. ओके. अँगल ए ऑलरेडी 72 डिग्री दिलेला आहे, 72 डिग्री. ठीक आहे ना. त्यानंतर अँगल बी 2x, अँगल सी 3x, अँगल डी 4x इज इक्वल टू 360 डिग्री. यांची ऍडिशन, हा 72 या बाजूला पाठवा, 2x प्लस 3x 5 9x इज इक्वल टू 360 मायनस 720. 360 मायनस 72 किती येतं सबट्रॅक्शन 288. x is equal to 288 divided by 9. 9 1 जा, 9 3 जा 27, 1 8, 9 2 जा 18 means x is equal to 32. x ची व्हॅल्यू किती आली 32. The value of x is 32. x ची व्हॅल्यू आलेली आहे. आता x ची व्हॅल्यू आली म्हणजे तुम्ही अँगल b फाइंड आउट करू शकतात. मेजरमेंट ऑफ अँगल b is equal to
2x means 2 into 32 that is 64 degree. हा काय आला 64 डिग्री. आता 64 डिग्री म्हणजे काय राहणार 64 डिग्री इंटू रेडियन मध्ये 1 पाय अपॉन 180 बरोबर आहे. पुन्हा डिवाइड करा तुम्ही 4 ने. 4 1 जा 2 रिमेनिंग 4 6 जा 16 झालं ना. पुन्हा 4 4 जा 16 4 5 जा म्हणजे हे किती आलं 16 पाय बाय 45 रेडियन. सिंपल आहे. पुन्हा मेजरमेंट ऑफ अँगल सी 3x 3 इंटू x ची व्हॅल्यू किती गिवन आहे 32. द व्हॅल्यू ऑफ x इज 32. 3 इंटू 2 6 3 इंटू 3 9 96 डिग्री. कन्वर्ट इट इंटू रेडियन 96 इंटू पाय अपॉन 180. पुन्हा डिवाइड करा 4 ने. 4 2 जा 8 4 4 जा 16 45. पुन्हा 3 ने डिवाइड होतं 3 8 जा 24 3 15 जा म्हणजेच 8 पाय बाय 15 रेडियन. आणि मेजरमेंट ऑफ अँगल डी 4x means 4 into 32 किती आलं 8 जा 12 जा 128 डिग्री 128 डिग्री. 4 2 जा 8 3 4 जा 12. कन्वर्ट करा 128 इंटू पाय अपॉन 180. 4 3 जा 4 2 जा 45 means 32 पाय बाय 45 रेडियन. अशा प्रकारे आपण अँगल ए चा फाइंड आउट दिलेला होता गिवन होता. अँगल बी चं मेजरमेंट काढलं, अँगल सी चं मेजरमेंट काढलं, अँगल डी चं मेजरमेंट काढलं. सिंपल आहे, खूप सोपं आहे. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. गिवन कंडिशन होती की हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणलं की हे लगेच लक्षात आलं पाहिजे. क्वाड्रिलॅटरलच्या सर्व अँगलची ऍडिशन किती असते 360 डिग्री. मग x ची व्हॅल्यू काढायची, मल्टिपल्स कन्सिडर करायचं अँगल बी सी डी. आपण ही नावं कशासाठी कन्सिडर करत असतो की आपण जे मेजरमेंट लिहितो तेही तुम्हाला लक्षात आले पाहिजे. नाहीतर मी डायरेक्टली असंही लिहू शकतो वन अँगल इज कोणता 2 पाय बाय 5 मीन्स 72 डिग्री. देअरफॉर द अदर अँगल्स आर 2x 3x 4x. सम त्यांची सम करणार डायरेक्टली x ची व्हॅल्यू फर्स्ट अँगल सेकंड अँगल थर्ड अँगल फोर्थ अँगल असंही लिहू शकतो. परंतु लक्षात येत नाही ते, म्हणून मी सर्वात पहिले क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला. पहिला अँगल कन्सिडर केलेला आहे 2 पाय बाय 5 रेडियन. मग त्याचं डिग्री मध्ये कन्वर्जन केलं. पुन्हा मल्टिपल कन्सिडर केला. पुन्हा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री कन्सिडर केलेला आहे. x ची व्हॅल्यू काढली, नंतर b काढला, c काढला, d काढला. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 13 हा तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर मी डायरेक्टली 14 ला सुरुवात करत आहे. क्वेश्चन नंबर 14 विच इज लास्ट क्वेश्चन ऑफ एक्सरसाइज अँड विच इज लास्ट क्वेश्चन ऑफ युअर चॅप्टर. चॅप्टरचा सुद्धा लास्ट क्वेश्चन आहे, कारण त्यानंतर जे लेंथ ऑफ एन आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर हा पार्ट तुमच्या सिलेबस मधून कट झालेला आहे. तुमच्यासाठी ओनली फॉर यू तुमच्यासाठी हा कॅन्सल झालेला आहे. कारण ऑलरेडी तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये त्याची स्टडी केलेली होती. त्यामुळे तो 11th क्लास मधून जे आता जो नवीन निर्णय आलेला आहे 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे, त्याच्यामध्ये हा सिलेबस काय झालेला आहे रिड्यूस झालेला आहे, कट झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची सध्या तरी स्टडी करणं गरजेचे नाही. ठीक आहे, म्हणून हा लास्ट क्वेश्चन राहणार आहे. हा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला याच्या बेसिस वरती एक टेस्ट देणार आहे. ती टेस्ट प्रत्येकाने व्यवस्थित सॉल्व्ह करायची आहे. टेस्ट आहे. ठीक आहे, याची चांगली प्रॅक्टिस करायची. याच्यावरती डिपेंड क्वेश्चन राहणार आहेत. चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चांगला स्कोर येईल, चांगले मार्क्स येणार आहेत. ठीक आहे, फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 14 काय दिलेला आहे पहा. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 14. सिंपल क्वेश्चन असतात, फक्त व्यवस्थित अंडरस्टँड करायचे, व्यवस्थित रीड करायचे आहेत. रीड केल्यानंतर समजतं की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. तुम्हाला आवर हँड आणि मिनिट हँड मधील अँगल फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे ना. आता लक्षात ठेवा,
आवर हँड आणि मिनिट हँड मधला तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल कसा फाइंड आउट करणार लक्षात ठेवायचे. क्वेश्चन नंबर 14 ला आपण सुरुवात करत आहे. क्वेश्चन नंबर 14 मध्ये फर्स्ट काय गिवन आहे पहा. फाइंड द अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड इन अ क्लॉक ॲट 10:11. 10:11 म्हणजे 11:10 झालेले आहेत. 10:11. ठीक आहे. हा 12, 3, 6, 9. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6 गिवन आहे. 7, 8, 10, 11. 10:11. 10:11. 11:10 झालेले आहेत. ठीक आहे. 11:10 झालेले आहेत. आता लक्षात ठेवा अँगल किती राहणार आहे. कसा अँगल फाइंड आउट करायचं. सिंपल आहे. एकदम सिंपल आहे मेथड. फक्त लक्षात ठेवा कशा प्रकारे तुम्ही अँगल फाइंड आउट करणार. 11 आणि 12 मध्ये कितीचा अँगल राहणार आहे. 11 आणि 12 मध्ये अँगल राहणार आहे तुमचा. 11 आणि 12 मध्ये अँगल राहणार 30 डिग्रीचा. 12 आणि 1 मध्ये पुन्हा 60. पुन्हा 1 आणि 2 मध्ये 90 डिग्रीचा. बरोबर आहे ना. आता हे टोटल अँगल्स किती तयार होतो. हा 90 डिग्रीज तयार होतो. टोटल अँगल कितीचा तयार होत आहे 90 डिग्रीचा. बरोबर आहे. अँगल फर्स्टचा मी अँगल फाइंड आउट करतोय. फर्स्ट क्वेश्चनचा अँगल फाइंड आउट करत आहे. टोटल 90. परंतु आता 10 मिनिट्स कव्हर झालेले आहेत. 10 मिनिट्स कव्हर झालेले आहेत. लक्षात ठेवा जेव्हा 1 मिनिट कंप्लीट होतो 1 मिनिट कंप्लीट होतो तेव्हा अँगल हा हाफ डिग्रीने पुढे सरकतो. जेव्हा 1 मिनिट कंप्लीट होतं तेव्हा हाफ डिग्रीने काय होतो पुढे सरकतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा हाफ डिग्रीने पुढे. या ठिकाणी 10 मिनिट कंप्लीट झालेले आहेत. हाफ डिग्री म्हणजे काय राहणार आहे 0.5 डिग्री. आता 10 मिनिट मीन्स 10 ने मल्टिप्लाय करणार किती आलेला आहे 5 डिग्री. म्हणजे 5 डिग्रीने तो पुढे सरकलेला आहे. हा अँगल 5 डिग्रीने पुढे सरकलेला आहे. 11:10 झालेले आहेत म्हणजे 5 डिग्रीने तो पुढे सरकला आहे. लक्षात ठेवा आपण कन्सिडर करत असतो हा आकडा आणि हा आकडा या दोघांमध्ये 30 डिग्रीचा अँगल असतो. कारण आपल्याला माहिती आहे हे 3 आकडे असतात इथपर्यंत 1, 2, 3 हा 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. मग 3 पार्टचे जर 90 डिग्री मध्ये होत असेल तर एक पार्टचं मेजरमेंट किती राहणार आहे 30 डिग्री. हे टोटल 3 पार्ट तयार होतं 1, 2, 3 म्हणून 90 डिग्री घेतलेला आहे. आता त्यापुढे 10 मिनिट्स झालेले आहेत. 10 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. 10 मिनिट्स म्हणजे लक्षात ठेवा 10 मिनिट्स जर कंप्लीट झाले लक्षात ठेवा जेव्हा हा जर आकडा मिनिट हँड तुमचा 12 वरती असता तर हा जो आवर हँड आहे तो बरोबर 11 वरती असता. परंतु 10 मिनिट कव्हर झालेले आहेत म्हणजे जो आवर हँड आहे तो पुढे सरकलेला आहे. मग किती पुढे सरकला लक्षात ठेवा. कसं फाइंड आउट करणार जेव्हा 1 मिनिट कंप्लीट होतो तेव्हा आवर हँड हाफ डिग्रीने पुढे सरकतो. हाफ डिग्री म्हणजे 0.5 डिग्री. मग असे 10 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत म्हणजे 0.5 इंटू 10 मीन्स किती येणार आहे 5 डिग्री. मग तुम्ही काय करणार जो 90 डिग्रीचा अँगल आहे त्यामधून 5 डिग्री मायनस करणार. किती मिळालेला आहे 85 डिग्री. द अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड इज 85 डिग्री. वेन 10:11 इज इन दी क्लॉक. जर घड्याळामध्ये 11:10 झालेले असतील तर त्या ठिकाणी कितीचा अँगल तयार होणार आहे 85 डिग्रीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20:07 सेकंडसाठी 20:07 साठी काय येणार आहे 20:07 7:20 झालेले आहेत. या ठिकाणी 20 हा मिनिट हँड आहे हा आवर हँड आहे. ठीक आहे. आता 20:11 अँगल कितीचा होणार 30, 60, 90चा अँगल. आता पुढे सरकलेला आहे हा कितीने पुढे सरकला 20 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत
म्हणजे 0.5 इंटू 20 किती येते 10 डिग्री. म्हणजे याच्यामध्ये 10 डिग्री ऍड करावं लागणार आहे. याच्यामध्ये 10 डिग्री ऍड, कारण हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, त्या पुढे गेलेलं आहे, म्हणजे 10 डिग्री यामध्ये ऍड करायचं आहे. हे किती येणार आहे 100 डिग्री. अँगल कितीचा तयार होणार आहे 100 डिग्री. त्याच प्रकारे तुम्ही थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे सॉल्व करायचं आहे. मग कितीचा अँगल तयार होतात कसं हे तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करून करायचं आहे. विदाउट डायग्राम ड्रॉ करता सोडवायचं नाही. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे. संडेला यावरती बेस एक्झाम घेणार आहे. प्रत्येकाने व्यवस्थित एक्झाम द्यायची आहे. उद्याचा दिवस प्रत्येकाला मिळणार आहे, तो दिवस कामी आणायचा आहे. त्याच्यावरती म्हणजे याच्यावरती चांगला अभ्यास करायचा आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.